हॅलो ट्रेडर्स, मनी ग्रो ट्रेडिंग ऑफ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उद्यासाठी निफ्टीचा व्ह्यू कसा असेल. उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये कोणत्या लेवल्स वर्क होताना पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्ही जर चार्ट बघितला तर तुमच्या लक्षात येते की मार्केटनं काय केलेलं आहे. 24,200 पासून आपल्याला काय केलेलं आहे, रेजिस्टन्स शो केलेला आहे. म्हणजे या लेवलपासून आपल्याला काय झालेलं आहे, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळालेलं आहे. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाची रेजिस्टन्स लेवल कोणती असणार आहे, 24,200. निफ्टी जोपर्यंत 24,200च्या वर सस्टेन राहत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा नाही. 24,200च्या वर काय झालं पाहिजे मित्रांनो, सस्टेन झालं पाहिजे मार्केट. म्हणजे 24,200च्या वर मार्केट ट्रॅव्हल करायला पाहिजे आणि सस्टेन राहणं खूप महत्त्वाचं आहे. 24,200च्या वर जाणार आहे 20-30 पॉईंट, खरं तिथं सस्टेन नाही राहिले तर परत आपल्याला मेजर फॉल बघायला मिळणार आहे. त्यामुळं 24,200 या लेवलच्या वर सस्टेन राहणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाची रेजिस्टन्स लेवल कोणती असणार आहे तर 24,200. आता उद्या मार्केट ओपन होताना जर फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं पॉझिटिव्ह ओपन झालं, आता पॉझिटिव्ह ओपन होण्याची शक्यता काय आहे तर ग्लोबली क्यूज सध्या पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह ओपन होऊ शकतं. किती पॉईंट ओपन होईल ते आपल्याला आता कळणार आहे का, नाही तर उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला मार्केट प्री ओपनमध्ये सेट झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती पॉईंट गॅप अप ओपन होणार आहे किंवा फ्लॅट ओपन होणार आहे किंवा निगेटिव्ह ओपन होणार आहे. जर मार्केट 24,060 या लेवलच्या आसपास जर ओपन होत असेल, या लेवलच्या आसपास जर ओपन होत असेल आणि 24,060च्या वर सस्टेन राहत असेल तर आपल्याला अप साईडला पहिली लेवल कोणती असणार आहे, रेजिस्टन्स 24,120च्या आसपास असणार आहे. म्हणजे 24,110 ते 24,120 ही आपली दुसरी रेजिस्टन्स लेवल असणार आहे. पहिली रेजिस्टन्स लेवल कोणती आहे, 24,060. परंतु मार्केट जर याच लेवलला ओपन झालं तर अप साईडला कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतं, 24,120 या लेवलपर्यंत जाऊ शकतं. आणि इथून मार्केट वर सस्टेन राहत असेल तर जो आपला सध्याचा मेजर रेजिस्टन्स आहे तो कोणता आहे, 24,200 या लेवलपर्यंत मार्केट इझिली सस्टेन करू शकतं. इथंपर्यंत इझिली ट्रॅव्हल करू शकतं. आणि जर या लेवलच्या वर मार्केट जात असेल, सस्टेन राहत असेल तर एक बिग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते अप साईडला. लक्षात घ्या, कधी 24,200च्या वर मार्केट जर सस्टेन राहत असेल तर. अदरवाईज आपल्याला तिथून परत काय मिळणार आहे, रिव्हर्सल मिळणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं अप साईडच्या लेवल लक्षात आल्या, 24,060, 24,120 आणि 24,200 हे आपल्या अप साईडच्या काय असणार आहेत, रेजिस्टन्स लेवल असणार आहेत, लक्षात घ्या. मार्केट अप साईडला जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या लेवलचा विचार करायचा आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं मित्रांनो, जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, डाऊन साईडच्या कोणत्या लेवल असणार आहेत आपल्यासाठी, तर पहिली सपोर्ट लेवल काम करणार आहे ती लेवल म्हणजे 23,950. जर मार्केट ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं, थोडं पॉझिटिव्ह ओपन झालं आणि 24,060 या लेवलच्या वर जर सस्टेन करत नसेल तर आपल्याला मार्केट काय करणार आहे, थोडंसं अपला जाऊन इथून आपल्याला परत रिव्हर्सल देणार आहे खाली. जर मार्केट अशा पद्धतीनं वर्क करत असेल तर पहिली सपोर्ट लेवल कोणती असणार आहे आपली, 23,950 ही आपली काय असणार आहे, सपोर्ट लेवल असणार आहे, लक्षात घ्या. आणि जर निफ्टी 23,950 ही लेवल ब्रेक करत असेल आणि डाऊन साईडला ट्रॅव्हल करत असेल तर दुसरी लेवल असणार आहे आपली 23,840. 23,840 जवळपास 100 पॉईंटचा क्विक फॉल आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण का, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढलेला असणार आहे त्यावेळेला आणि 100 पॉईंटचा आपल्याला फास्टमध्ये फॉल बघायला मिळणार आहे. आणि जर 23,840 ही लेवल सुद्धा ब्रेकडाऊन करून मार्केट खाली सस्टेन राहत असेल तर आपल्याला 23,700 ते 23,720 ही सुद्धा लेवल बघायला मिळू शकते. कधी, जर मार्केटमध्ये जर मेजर फॉल येत असेल तर. लक्षात घ्या, मार्केट ह्या लेवल सस्टेन करून डाऊन साईडला ट्रॅव्हल करत असेल तर आपल्याला 23,700 ही लेवल बघायला मिळू शकते. परंतु मार्केट जर अप साईडला ट्रॅव्हल करत असेल, सपोर्ट तोडत नसेल तर मॅक्झिमम आपल्याला अप साईडची मुवमेंट कुठेपर्यंत मिळणार आहे, 24,200 या लेवलपर्यंतच मिळणार आहे. कारण का, तिथं आपल्याला एक मेजर रेजिस्टन्स आहे. आणि निफ्टीमधला लॉंग बुलिश व्ह्यू कधी क्रिएट होणार आहे, ज्यावेळेला निफ्टी 24,200च्या वर सस्टेन राहत असेल तरच आपल्याला अपसाईडचा व्ह्यू बघायला मिळणार आहे, लक्षात घ्या. कधी, 24,200च्या वर सस्टेन राहत असेल.
म्हणजे निफ्टी जोपर्यंत 24,200च्या वर सस्टेन राहत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा नाही. लक्षात घ्या, ह्या लेवल सांगितलेल्या आहेत, या लेवलवर तुम्हाला वर्क करायचं आहे. बाकीचं तुमचं अनालिसिस आहेच. ह्या लेवल फक्त आपण एज्युकेशनल पर्पज सांगत आहोत. तुम्ही ट्रेड करताना तुम्हाला तुमच्या पद्धतीनं ट्रेड इनिशिएट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला दिलेल्या लाईन, बँक निफ्टीच्या लाईन आपण डेली टेलिग्रामला आपल्या अपडेट करतोय. जर निफ्टीमधील सुद्धा तुम्हाला लेवल वर्क होत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.